ही डीजेची फॅड जी आहे हे पुण्याच्या ह्या गणेश उत्सवाला 2006-07 नंतर आला, पण 2022 मध्ये किंवा 22 नंतर हा डीजे कुठेतरी हा गणेश उत्सव मध्ये गालबोट झाला। आम्ही आमच्या देशात पब मध्ये करतो, हे देवासमोर रस्त्यावर नाचतात, ही आपली संस्कृतीला शोभणार गणेश उत्सव आहे का? इथले जे आता सण उत्सव आहे तर त्याच्यामध्ये जे ब्रँडिंग होत आहे नेमकं ते पुनीत बालन ग्रुपचं ब्रँडिंग तुम्ही करताय, तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग करताय की पुनीत बालन यांचं स्वतःचं हे ब्रँडिंग आहे? तरी पण एक चर्चा अशी होतेच की कुठेतरी पुनीत बालन यांना राजकारण खुणावतंय। किंग पण नाही व्हायचंय मला, किंग मेकर पण नाही व्हायचंय। मला वाटतं मी आयुष्यात खूप चांगलं सामाजिक कार्य करतोय। ट्रोलरने लिहिलं की विदाउट पुनीत बालन, तुम्ही विथ किंवा विदाउट, शेवटी पुनीत बालन हा नाव घ्यायलाच लागतं तुम्हाला। हे जे ट्रोलर आहेत हे ट्रोलर असे ज्यांना काम धंदे नाही, पूर्ण रिकाम टेकडी असतं दिवसभर, ह्यांना किती ट्रोल करू द्या मी त्यांना किंमत देत नाही आणि त्यांना उत्तर पण देत नाही, पण जे मला कार्य करायचे मी 100% ते करत राहणार। नमस्कार मंडळी, लोकमत.com डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं स्वागत। मंडळी, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते। स्वाभाविकच इथले सण उत्सव, परंपरा, प्रथा, उपक्रम या सगळ्याची चर्चा राज्यभर होत असते। हल्ली या सगळ्याची चर्चा जेव्हा जेव्हा होते तेव्हा एक नाव प्रकर्षाने येतच, आणि ते म्हणजे पुनीत बालन ग्रुपचं। या ग्रुपचे सर्वेसर्वा आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन आज आपल्यासोबत आहेत। पुनीतजी नमस्कार, लोकमत.com मध्ये आपलं स्वागत। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोतच, पण फक्त गणेश उत्सव एवढाच विषय न घेता त्याच्याभोवती जे काही वाद, टीका, आरोप या सगळ्या गोष्टी होतात तर त्याच्यावरती पण या मुलाखतीत चर्चा होईल आणि तुम्ही त्याला सविस्तर उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो। पहिला प्रश्न हाच आहे की गेल्या 3-4 वर्षात जर आपण बघितलं तर पुण्यातल्या सण उत्सवांचं स्वरूप बदलून टाकायचं असा काहीतरी चंग तुम्ही बांधलेला दिसतोय, तर नेमका काय उद्देश आहे त्याच्या मागे? उत्सवाचं स्वरूप बदलायचं नाही आहे, त्याच्यातला मूल हेतू हे होता की उत्सव जपायला पाहिजे आणि आपली संस्कृती जपायला पाहिजे, हे आपण केलं आहे। कोविड असेल, कोविडच्या काळानंतर म्हणजे 2022 मुख्यतः देशाचा आर्थिक परिस्थिती पण नाजूक होती, लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती, गणेश उत्सव होईल का नाही इथपासून सुरुवात होती। तेव्हा आपण जाहिरातीच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळांना आर्थिक मदत किंवा पाठिंबा आपण जाहिरातीच्या माध्यमातून दिला, बरोबर। पण जाहिरातीच्या माध्यमातून दिल्यानंतर उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला, सण चांगल्या पद्धतीने साजरा झाला, हे असं मला वाटतं। अच्छा, डीजे मुक्त उत्सव अशी एक आत्ताची संकल्पना खूप चर्चेत आहे किंवा ती प्रत्यक्ष अंमलात पण आणलीत तुम्ही, तर त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी मतं व्यक्त होत आहेत। एक तर पारंपरिक गोष्टीला चालना देतोय, हे खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळेला डीजे वाले जे होते त्यांच्या पोटावरती कुठेतरी पाय आलाय असा एक चर्चेचा सूर आहे, तर याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, मला वाटतं की पुण्याचा हा गणेश उत्सव हा वैभवशाली गणेश उत्सव आहे। 1892ला जेव्हा गणेश उत्सवाची सुरुवात झाली, श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी गणेश उत्सवाची सुरुवात केली, त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा अधिक प्रसारक केला, तेव्हा कधी डीजे नव्हता। ही डीजेची फॅड जी आहे हे पुण्याच्या ह्या गणेश उत्सवाला 2006-07 नंतर आला। त्याच्यानंतर तुम्ही पाहिली तर अनेक वर्ष डीजे होता, पण त्याचं प्रमाण किंवा गोष्टी जी ती कमी होती, पण 2022 मध्ये किंवा 22 नंतर हा डीजे कुठेतरी हा गणेश उत्सव मध्ये गालबोट झाला। कारण आज मंडळात कार्यकर्ते 50-100-150 असतात, पण त्या विसर्जन मिरवणुकीत जेव्हा हे मुख्य रस्ते असतात, तिलक रोड असेल, केळकर रोड असेल, कुमटेकर रोड असेल, त्या मंडळाच्या समोर जे डीजे लावतात त्याच्या समोर 500-600 लोक नाचायला, मुलं मुली, ते हे कुठून आलेत? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठली नाच करताय आणि कुठले गाणे तुम्ही गणपतीच्या समोर लावताय, ही आपली संस्कृती नाहीये, आपली परंपरा नाहीये। आज आपण सगळेच म्हणतो की पुण्याचा गणेश उत्सव हा लोकल टू ग्लोबल झालाय। जेव्हा आपण लोकल टू ग्लोबल म्हणतोय म्हणजे ग्लोबल म्हणजे परदेशातून पण पर्यटक ह्या गणेशोत्सवात येतात, विसर्जन मिरवणुकीत हे लोक हे गोष्टी बघतात। विसर्जन त्यांना दोन बाजू दिसते विसर्जन मिरवणुकीत, एक पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक कशी सुरू आहे आणि दुसरीकडे ते बघणार की डीजे वरचं विसर्जन मिरवणूक कशी। त्यांच्या मनात पण काय येईल की जे आम्ही आमच्या देशात पब मध्ये करतो,
हे देवासमोर रस्त्यावर नाचतात. ही आपली संस्कृतीला शोभणार गणेश उत्सव आहे का? नाही. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला. मागच्या वर्षीपासूनच ती सॉफ्ट स्टँड होती आणि ह्या डीजेचा त्रास आहे ना. बघा, आज ज्या उत्सवाची सुरुवात भाऊसाहेबांनी लोकमान्यांनी केली ती स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधात केली. त्याच्यानंतर हा उत्सव का आपण साजरा करतो की लोकांमध्ये एकत्रीकरण असावी, लोक एकत्र यावं, आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करावी. आज ह्याच पेठ भागातले रहिवासी लोक विसर्जन मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन मिरवणुकीनंतर येतात. म्हणजे आपण आनंद साजरायचं आणि लोकांना त्रास व्हावा, ह्याला आम्ही उत्सव म्हणत नाही. आणि मला वाटतं की संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव हा पारंपरिक वादनावर पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आणि डीजेनी होत नाही. पण हा मुद्दा जो आहे की नागरिक इकडचे ते पुणे सोडून बाहेर जातात, 2 दिवसांनी परत येतात, हा ढोल ताशांच्या बाबतीत पण त्याचा जो आवाज आहे तो ढणढणाट किंवा ती जी डेसिबलची मर्यादा काहीतरी असते तिचं पण पालन होत नाही. तर त्या दृष्टीने पण काही विचार आहे का, कसं काय? नाही, 100% हे बघा, ढोल ताशा आणि डीजे ही कम्पेअरच होऊ नाही शकत. बरोबर, मी सांगतो, कारण ढोल ताशामध्ये ती वादन करताना जी त्याचा सूर आहे किंवा ती चांगले सूर आहेत ना आज. 100%. आणि मी सांगतो, आज जेव्हा मिरवणुकीला सुरुवात होती, जी पहिली आवर्तन असते ती जल्लोषात वाजवतात 100%. तेव्हा डेसिबल 90, 95, 100 जात असेल. पण मिरवणूक 4-5 तास चालते किंवा तर त्या 4-5 तासात माणूस थकतो, कारण शेवटी ढोल ताशा हा जो वादक आहे तो वाजवतो. तो काय कंटिन्यूस 5-6 तास जोरात नाही वाजवू शकत. त्याची जल्लोष कमी येते, मग चौकात ते स्थिर वादन जिथे असतात ते जोरात वाजवतात. पण डीजे हा मशीन आहे. आज मशीन मधनं जे गाणे तो किंवा ते बीट्स किंवा ते आजकाल ते स्वस्त नाही, ते स्वस्त डीजे, त्याच्यात पण एक स्वस्त प्रकरण आलंय, त्याचं नाव आहे प्लाझ्मा. त्याचा जे आवाज आहे त्याच्याने हार्टबीट स्किप होतात. अहो, मागच्या वर्षी 7 वर्षाची मुलगी ही तिलक रोडला ह्या डीजेमुळे वारली आहे. अनेक जणांचं कान गेला आहे, ते लेझर लाईटमुळे ब्लाइंड झाले, हृदयाच्या झटक्याने वयस्कर लोक वारलेत. हे ढोल ताशांनी होत नाही, पण हे डीजेनी होतात. आणि डीजे मशीन असल्यामुळे ती कंटिन्युअस ती आहे, ते थकतच नाही. आणि गाणे तुम्ही काय लावताय, मुख्यतः गाणे आणि त्याच्या समोर लाडक्या बाप्पाच्या समोर तुमचा नाच काय, हे पण महत्वाचं आहे. पण आता हे डीजेवाले काही राजकीय नेत्यांकडे गेलेत की आम्हाला आता संरक्षण द्या आणि आम्ही जी काही मशिनरी एवढी खरेदी केली आहे त्याचं काय करू आम्ही. तर यांचा पण सहानुभूतीबरोबर विचार व्हायला पाहिजे की, कारण शेवटी ते पण किती म्हणजे आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे हा प्रश्नच आहे. तर त्यांच्यासाठी काही विचार आहे डोक्यात? नाही, हे बघा, हे डीजेवाले कोणाकडे जाऊ दे, पण माझं मत क्लिअर आहे की मी मागच्या वर्षी ही सॉफ्ट स्टँड घेतली, ह्या वर्षी आम्ही हार्ड स्टँड घेतली. आणि त्याचे कारण आहेत, वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही ही स्टँड घेतली होती की डीजे मुक्त गणेश उत्सव व्हावा. आम्ही जाहिरात देणार नाही. मी वैयक्तिक म्हणले की मी जाहिरात देणार नाही, पण मी आजही म्हणतो की ज्या व्यक्तीला किंवा ज्या मंडळाला वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव हा डीजे उत्सवच आहे, त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी किंवा त्या मंडळाने त्या व्यक्तीकडनं घ्यावी आणि त्या व्यक्तीने मंडळाला द्यावी. त्याला माझा विरोध नाहीये. हे वैयक्तिक मी देणार नाही. मला वाटतं संस्कृतीला शोभणारा हा गणेश उत्सव पाहिजे. स्पीकरची भिंती लावून म्हणत बाप्पा हे कधी होऊ शकत नाही. तर डीजेवाल्यांचं बघा, कोणाचं पोटावर आपल्याला पाय कधी करायचं नाही, पण आपल्या उत्सवाला ही परंपरा पण नाही. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, तर इथले जे आता सण उत्सव आहेत तर त्याच्यामध्ये जे ब्रँडिंग होत आहे, तर नेमकं ते पुनीत बालन ग्रुपचं ब्रँडिंग तुम्ही करताय, तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग करताय, की पुनीत बालन यांचं स्वतःचं हे ब्रँडिंग आहे, असं एक महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे. तर तुम्ही काय उत्तर द्याल त्याला? नाही, ह्याचं हे बघा, मला हे समजत नाही की लोक आजच का जाहिरातीबद्दल किंवा ब्रँडिंगबद्दल लिहितात किंवा बोलतात. गणेश उत्सवात माझ्या सासऱ्यांनी ब्रँडिंगची कन्सेप्ट सुरू केली. 90-95 कारी माणिकचंद ग्रुप ही गणेश उत्सवात, पुण्याच्या गणेश उत्सवात ब्रँडिंग करायचे 2004-05 पर्यंत. त्याच्यानंतर ब्रँडिंग झाली नाही का पुणे शहरात? 100% झाली. हिरो असेल, बँक ऑफ बरोडा असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, रिलायन्स असेल, तुम्ही चायनीज कंपनीचे पण मंडळांनी ब्रँडिंग घेतली, ओप्पो असेल, जिओमी असेल, अनेक जणांनी ब्रँडिंग घेतली आहे. नक्कीच 2018 नंतर आम्ही परत ब्रँडिंगची लेगसी जी आहे ती सुरू केली. आज शेवटी ब्रँडिंग देणं हे एक मंडळ आणि आमच्या मधला आहे. जे पुनीत बालन ग्रुप ही ग्रुपची कंपनी नाव सपोज ते असेल तर ते बदलू नाही शकत. तर
आता लोकांना काय वाटतं की पुनीत बालनची ब्रँडिंग होती की ग्रुपची होती. आता नावातच पुनीत बालन ग्रुप आहे, तर हे काय मी त्याच्यात बदल तर करू नाही शकत. किंवा माणिकचंद ऑक्सिरिच असेल, ऑक्सिरिचची ब्रँडिंग असेल. पण हे जी करार आपण करतो ही मंडळांची आणि आपल्यामध्ये जे मंडळांना मंडळांची जबाबदारी असते परवानगीची, महानगरपालिका असेल किंवा कोणाकडनं, जिथे ते म्हणतात ऑफिशियल परवानगी आहे त्याच परवानगीमध्ये आपण ब्रँडिंग करतो. 100% तिकडेच आपण ब्रँडिंग करतो. आणि तुम्ही पाहिलं असेल की याच्याने एक फरक असा पडला आहे की आज अनेक गणेश मंडळांनी वर्गणी घेणं हे बंद केलेलं आहे. म्हणजे पावती पुस्तक आहे, जे ऐच्छिक वर्गणी आहे तेच घेतात. आज या ब्रँडिंग किंवा मंडळांना हे सगळं सोंग चालतं. आज उत्सव, प्रत्येक मंडळाला उत्सव चालवण्यासाठी पैसे लागतात आणि ते खर्च आहेच. कारण कालांच्या हिशोबाने रेट्स पण वाढलेत, आर्टिस्टचे रेट वाढले, डेकोरेटरचे रेट वाढलेत, ते खर्च आहे. आज वर्गणी घेऊन देणगीदाराकडनं एवढी आर्थिक पाठबळ भेटत नाही. दुसरी गोष्ट काय होतं, आर्थिक पाठिंबा भेटल्यानंतर मंडळांमधले पण भांडणं वर्गणीवरनं संपलेत. अनेक मी हिस्ट्री सांगेल की मागच्या 6 वर्ष 7 वर्षाची तुम्ही रेकॉर्ड करा, कुठलाही मंडळ किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल नाही झाला आहे. कुठलाही मंडळांच्या भांडणामुळे गुन्हा दाखल नाही झाला वर्गणीवरनं इस्पेशली, हे झालं नाही. तर ही ब्रँडिंग देऊन आम्ही आर्थिक पाठबळ देऊन मंडळाचा उत्सव पण चांगल्या पद्धतीने साजरा होतो, पुण्याचा गणेश उत्सव साजरा होतो. आणि कंपनीचं नाव आहे ते तर त्याची ब्रँडिंग होणारच, त्याच्यात दुसरं काय होऊच नाही शकत. हा जो याच अनुषंगाने एक प्रश्न येतो की पुण्यामध्ये आता गणेशोत्सवात तुमचं ब्रँडिंग आहे, दहीहंडीला तुम्ही सपोर्ट करताय, तर अशी एक चर्चा आहे की तुम्हाला इथलं सांस्कृतिक सदिच्छा दूत किंवा आपण म्हणू कल्चरल ब्रँड अँबॅसेडर असा पुनीत बालन यांना व्हायचंय का? असं काही नाही. बघा, मी फक्त माध्यमिक जे मला योग्य चांगल्या गोष्टी वाटतात ते मी करतो. आज गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, नवरात्र उत्सवात पण आपण मदत करतो. याच्या व्यतिरिक्त वर्षभर आज अनेक म्युझिकल म्हणजे क्लासिकल म्युझिकल असतील, म्हणजे राहुल देशपांडेपासून विजय घाटे टू हरिहरन, प्रियंका असेल, हे सगळ्यांचे जे कार्यक्रम असतात, सांस्कृतिक कार्यक्रम म्युझिकचे, दिवाळी पहाट अनेक असतात, हे सगळ्यांना आम्ही स्पॉन्सर करतो. कारण मला मूल एकच वाटतं की भारतात किंवा आपली जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचावी. ती कुठेतरी आज ह्या नवीन मॉडर्न वर्ल्ड, सोशल मीडिया वर्ल्ड किंवा मॉडर्न डिजिटल वर्ल्डमुळे ती कुठे फेड आउट होत चाललं आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही हे करतो. तरी पण एक चर्चा अशी होतेच की कुठेतरी पुनीत बालन यांना राजकारण खुणावत आहे. आणि गेल्या वर्षी आपण जो इंटरव्ह्यू केला होता त्याच्यात तुम्ही म्हणालात की मला किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हायला आवडेल. किंवा तर आता म्हणजे तरी पण जर समर्थक कार्यकर्ते जे सगळे आहेत तुमचे, त्यांना असं वाटतंय कुठेतरी की जावं, राजकारणात उतरावं, तर या निमित्ताने आज काय सांगाल की काय? बघा, मला किंग पण नाही व्हायचंय, मला किंग मेकर पण नाही व्हायचंय. मला वाटतं मी आयुष्यात खूप चांगलं सामाजिक कार्य करतोय. अनेक लोकांपर्यंत आमची मदत पोचती आहे, कधी गुप्त मदत आहे. तुम्हाला माहिती पण नसणार की मी या माणसांना मदत केली आहे. मी उदाहरण सांगेन, आज आपण गणेश उत्सवात आहे, इथे जे पोलीस बांधव बाहेरनं बंदोबस्तासाठी आलेत, इथे नाशिकवरनं एक PSI अधिकारी आहेत जे आमच्या इथे मंडळात मदतीला आहे. जे पहिल्यांदा ते बंदोबस्त आले त्यांनी मला पहिल्यांदा धन्यवाद केला. तर वेळेला का म्हणजे थँक्यू सर म्हणलं का तुम्ही थँक्यू म्हणताय? तर त्यांनी सांगितलं की 3 वर्ष अगोदर माझ्या ह्या एक्झामला तुमच्या फाउंडेशननी स्कॉलरशिप दिली आणि मी आज PSI झालो. अशा अनेकांचे आशीर्वाद आहेत. म्हणून राजकारण हे मी आयुष्यात राजकारणाचा विचार नाही केला आणि जाणार पण नाही. मला सामाजिक कार्य करायचे, समाजकारण करायचे. माझ्या आईने नेहमी सांगितलं, मी मागच्या इंटरव्ह्यू आणि दरवेळी मी सांगतो की तिने एकच जे सांगितलं आहे की स्वतःसाठी गव्हर्नमेंटला 30% वर 40% स्वतःसाठी ठेवा आणि 30% समाजात परत फेड कर. हे कार्य माझं सुरू आहे आणि मी समाज कार्यरतच राहणार. आता हे जे सगळ्या ब्रँडिंगमुळे जे ट्रोलिंग होतं, तर त्याचं वाईट नाही वाटत तुम्हाला? आनंद, वाईट कशाला वाटायला पाहिजे? आता ते ट्रोलिंगमध्ये तुम्ही माहिती नाही, आता तुम्ही कुठले ट्रोल पाहिलेत? मीच बघतो. आता जेव्हा मी DJ मुक्त गणेश उत्सवाची घोषणा केली की आम्ही मदत करणार नाही, तर ते ट्रोलरने लिहिलं की विदाऊट पुनीत बालन.
तुम्ही विथ किंवा विदाऊट, शेवटी पुनीत बालन हा नाव घ्यायलाच लागतं तुम्हाला. राहिलं रिच विदाऊट ऑक्सिरीज. मला वाटतं वाईट नाही वाटत, मी गमतीत घेतो, कारण मला असं वाटतं की डीजे मुक्त गणेश उत्सव, कारण आता ही सध्या हॉट टॉपिक आहे आमच्याकडे. ह्याच्यातला तुम्ही बघा, जे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि इथे सुशिक्षित पुणेकर राहतात. सुशिक्षित पुणेकरांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आज मी अनेक ठिकाणी जेव्हा लोकांना भेटतो त्यांनी ह्या स्वागत केलं आहे. हे जे ट्रोलर आहेत, हे ट्रोलर असे आहेत ज्यांना कामधंदे नाही, पूर्ण रिकामटेकडे असतं दिवसभर, आणि काहीतरी कोणाला काहीतरी करायचं, किंवा कधी कधी काय होतं, जे आपलेच हितचिंतक असतात, ज्यांना आपल्यावर खूप प्रेम आहे, ते ह्या ट्रोलरच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोली मारतात. हे लोक एका झाडाखाली असतात, निवांत असतात, रेस्टॉरंटमध्ये असतात आणि हे ट्रोल करत राहतात. ह्यांना किती ट्रोल करू द्या, मी त्यांना किंमत देत नाही आणि त्यांना उत्तर पण देत नाही. पण जे मला कार्य करायचे मी 100% ते करत राहणार. मागच्या वर्षी जो इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा आपण हा विषय ऑलिम्पिक पटू घडवण्याचा विषय आपण फोकस केला होता. यावर्षी मला वाटतं थोडंसं वळवूया आपण काश्मीरकडे. आणि काश्मीरमध्ये शिक्षण, आरोग्य, याच्याबरोबर गणेशोत्सव या दृष्टीने पण काम होत आहे. आणि सगळ्यात मोठं काम तुम्ही करताय ते आर्मीला जो सपोर्ट आवश्यक आहे तो करताय. तर त्याची प्रेरणा काय आहे एक, आणि साधारण त्याच्याबद्दलचे काय डोक्यामध्ये काय नेमकं साध्य करायचं आहे? पुणे टू काश्मीर हे कनेक्शन कसं काय? नाही, मला 2019ला जेव्हा 370 हटला त्याच्यानंतर मी काश्मीरमध्ये एक संस्थेसोबत काम करत होतो मागच्या 2 वर्षापासून. म्हणजे काम म्हणजे आम्ही फंडिंगच करत होतो ते संस्थेला. कुठेतरी इंडियन आर्मीला त्याच्याबद्दल माहिती पडलं. माझ्याशी तिकडचे जे तेव्हाचे कोर कमांडर होते जनरल राजू, ते त्यांच्या ऑफिस संपर्क साधला. मी 19ला काश्मीरला जाऊन आलो. तिकडे त्यांची एक सद्भावना मिशनच्या अंडर आर्मी गुडविल स्कूल्स होते, पण ते सिव्हिलियनसाठी होते, म्हणजे आर्मीच्या मुलांसाठी नव्हते. असे काश्मीरमध्ये 24 स्कूल्स आहेत. त्याच्यातले 15 स्कूल हे आपण दत्तक घेतलेत आणि आपण जॉईंटली आर्मीसोबत रन करतो. आज मी आनंदाने सांगेल की त्या 15 स्कूलमध्ये 2 स्कूल स्पेशल चिल्ड्रन मुलांसाठी आहे आणि बाकीचे जे स्कूल आहेत ते नॉर्मल CBSE किंवा तिकडची स्टेट बोर्ड आहे. आज 6,500 ते 7,000 मुलं मुली त्या स्कूलमध्ये अभ्यास करतात. आणि सर्वात सरप्राइझिंग म्हणजे गर्ल्सची रेशो जी आहे ती जास्ती आहे स्कूलमध्ये. 60% मुली आहेत आणि 40% मुलं आहेत. हे करण्याचा उद्देश आर्मीचं किंवा आमचं हेच होतं की जी काश्मीरसारखं जागेत जी आज हाय मिलिटन्सी आहे, थोडी अनरेस्ट आहे, तिकडे त्यांची मुलांची एक तर पॉझिटिव्ह ब्रॉडसेट माइंड एज्युकेशनच्या मार्गातून होऊ शकतो. त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह चॅनलला लागायला पाहिजे, निगेटिव्ह चॅनलला नाही. म्हणजे आमचं स्वप्न हे की अभ्यास करून तो डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, एअरफोर्समध्ये जायला, लष्करात यायला पाहिजे, किंवा IPS IAS व्हायला पाहिजे. तो काय म्हणतात स्टोन पेल्टर नको, त्यांनी गन घेऊन मिलिटंट नको व्हायला. हीच उद्देश होते. या उद्देशाने आम्ही ते स्कूल चालवले. हे सगळं काम करताना अनेक काश्मीरी पंडित हे माझे मित्र झाले. त्यांच्याशी चर्चा करताना विचारलं की सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव इथे साजरा होतो का. त्यांनी सांगितलं की शेवटचा जो सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा झाला तो 1989ला झाला. 2 वर्ष अगोदर 34 वर्षानंतर आमची संस्था असेल, पुण्याचे अनेक मंडळ, इथे जे मानाचे गणपती आणि इतर आम्ही एकत्र येऊन हे डिसाईड केला की हे दोन्ही काश्मीरी पंडित आम्ही तिकडे सार्वजनिक गणेश उत्सव परत सुरू करायला पाहिजे. तर पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती असेल त्याचं पहिल्या वर्ष प्रतिकृती मूर्ती 2 वर्ष अगोदर देऊन 1.5 दिवसाचा गणेशोत्सव हा लाल चौकच्या इथे गणपतीवर मंदिरात साजरा झाला. मागच्या वर्षी 3 ठिकाणी गणेशोत्सव साजरा झाला. साऊथ काश्मीरमध्ये कुलगाम असेल, श्रीनगर असेल किंवा कुपवाडा असेल, तिकडे साजरा झाला. ह्या वर्षीही 3 मूर्ती आपण प्रदान केलेत. श्रीनगर, अनंतनाग, पेहलगाम आणि कुलगाम इथे गणेशोत्सव साजरा झाला. 5 दिवसाचा पण गणेशोत्सव तिकडे साजरा होतोय आणि 1.5 दिवसाचा. उद्देश काय की आज 175 देशात आपला पुण्याचा गणेशोत्सव साजरा होतो, तर आपल्या काश्मीरमध्ये का नाही, या हेतूनेच आम्ही तिकडे गणेशोत्सव सुरुवात केली. क्या बात आहे. थोडासा अजून वेगळा प्रश्न असा विचारायला आवडेल की उद्योजक म्हणून तुम्ही आता खूप वर्ष काम करताय, यशस्वी उद्योजक आहात. आजच्या तरुण पिढीला स्टार्टअपमध्ये खूप रस आहे असं दिसतंय, अनेक जण स्टार्टअपमध्ये येत आहेत, तर त्यांना काय सल्ला राहील तुमचा? मी एकच म्हणेल की जेव्हा पण स्टार्टअपमध्ये अनेक जण येतात, ठीक आहे, इनिशियली तुम्ही
एक सीड कॅपिटल टाकतात त्याच्यात, स्वतःचे पैसे बरोबर. टाकतात. हो. जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टर मिळतो किंवा तुमची कंपनीची व्हॅल्युएशन वाढते, तुम्ही लोकांनी लगेच आपण टाकलेली पैसे हे काढायचं बघू नका. कारण काय होतं माहिती आहे का, मी अनेक स्टार्टअप पाहिलेत ज्यांनी पैसे गुंतवणूक केली, कंपनी चांगली चालली, व्हॅल्युएशन खूप हाय लेवलला झाली आणि त्याच्यानंतर स्वतःचे पैसे काढले आणि मग म्हणजे स्वतःची जबाबदारी संपून जाते आणि मग कंपनी काही वर्ष चालल्याने ती बंद झाली. जेव्हापर्यंत आपली थोडी इन्व्हॉल्वमेंट म्हणजे आपली भांडवल त्याच्यात नसेल तर आपल्याला आपली जबाबदारी वाटत नाही. तर सगळ्यांना एवढंच सांगेल की जे तुम्ही बेबी सुरू करता, तुम्ही असं करा. आज आपल्या ग्रुपमध्ये मी उदाहरण देईल, पुनीत बालन ग्रुपच्या, माझ्या वडिलांनी तर अनेक गोष्टी कन्स्ट्रक्शन ही सुरू केली. त्याच्यानंतर आम्ही जेवढे कंपनी सुरू केले, एकही कंपनी आतापर्यंत बंद नाही झाली. तर त्यांनी पण असं सगळ्यांनी करावी की एक प्लांट ग्रो झाला त्याच्या अनेक ब्रांचेस त्यांनी उघडावी आणि एक्झिट नाही करावी. आजकाल सध्या व्हॅल्युएशन गेम खूप हाय सुरू आहे आणि व्हॅल्युएशन गेम मध्ये अनेक जण व्हॅल्युएशन भेटतोय म्हणून ती कंपनी सोडून एक्झिट करतात, कारण पैसे येते. पण आपली पण काहीतरी त्याच्यात स्टेक ठेवावी, हेच मी त्यांना सांगेन. बरं, आता तुम्ही म्हणालात किंग व्हायचं नाही, किंग मेकर पण व्हायचं नाही, राजकारणात जायचं नाही. हो. मग नेमकं आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे सण उत्सवांच्या अनुषंगाने, पुण्याच्या अनुषंगाने, बाकी काश्मीर आणि या सगळ्या अनुषंगाने फ्युचर प्लॅन आता डोक्यात काय चक्र फिरतायत? नाही, चक्र म्हणजे तुम्हीच सांगितलं, नो किंग मेकर, नो राजकारण. एकच कार्य सुरू आहे, समाजकारण, सामाजिक कार्य. व्यवसाय तर आहेच, त्याच्यासोबत जी सामाजिक कार्य आहे ते चालत राहणार आणि अनेक लोकांना मदत करून त्यांचा आशीर्वाद घेणं हेच माझं कार्य आहे. बरं, आम्ही सकाळपासून बघतो इकडे भाऊसाहेब रंगारीच्या दर्शनाला बरेच जण येत आहेत. सगळेजण काही ना काहीतरी मागतात देवाकडे. तर पुनीत बालन काय मागतात? मी गणपतीच्या चरणी एवढंच मागतो की पूर्ण आपलं भारत देशात वर्षभरात हे फक्त सुख, शांती आणि समृद्धी असावी, हीच मी त्यांच्या चरणी मागतो. पुनीत बालन यांच्यासाठी काय मागतात? पुनीत बालन स्वतःसाठी कधी मागत नाही मी. मला वाटतं लाडका बाप्पा खूप त्यांनी भरभराटून आशीर्वाद दिला आहे आणि त्याची सेवा आम्ही फक्त करणं, त्याला जे योग्य वाटेल तो देत राहील. ग्रेट. पुनीतजी, थँक्यू. खूप चांगली तुम्ही जी काही म्हणजे ॲक्च्युली ज्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित होती, वाद, टीका, आरोप, तर ती तुम्ही दिली तुमच्या बाजूने आणि मला वाटतं ती पटणारी आहेत, सगळ्यांनाच पटतील ती. तर असंच याच्यानंतरही दरवर्षी उत्तम उपक्रम साजरे करत राहा, उत्सव साजरे करत राहा, या शुभेच्छा. आणि बाप्पाकडे तीच प्रार्थना करतो की उदंड आयुष्य, आरोग्य मिळू दे. आणि आज थांबूया. थँक्यू सो मच. थँक्यू.